रायगड जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे। रोहिणी नक्षत्रात भात पेरणी करूनही पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलं होतं। मात्र आता जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली, त्यामुळे बळीराजाच्या चिंतेचे ढग दूर झाले। आजही जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाऊस सुरू आहे आणि येत्या काही दिवसात शेतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे। रायगड जिल्ह्यामध्ये अखेर मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। मी सध्या मुंबई गोवा महामार्गावर आहे। मुंबई गोवा महामार्गावरची दृश्य बघितली तर अनेक भागांमध्ये मुसळधार सध्या पाऊस कोसळतोय। रायगड जिल्ह्यामध्ये जूनच्या 15 नंतर देखील पावसानं पाठ फिरवली होती आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातला शेतकरी आहे तो चिंतेत सापडला होता। बहुतांश भागात भात पेरणीची कामं पूर्ण झाली होती, मात्र पावसानं पाठ फिरवल्यामुळे ही शेती सुकून जाण्याची भीती आहे ती शेतकऱ्याला सतावत होती। त्यानंतर कालपासून रायगड जिल्ह्यातल्या बहुतांश भागांमध्ये आता पावसानं हजेरी लावत या ठिकाणी दमदार बॅटिंग आहे ती सुरू केलेली आहे। रायगड जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये आज मुसळधार पाऊस कोसळतोय। एकंदरीत रायगड जिल्ह्यामधली जी 28 महत्वपूर्ण धरणं आहेत त्या धरणांची पाणी पातळी देखील खालावली होती आणि त्यामुळं तिथल्या नागरिकाला एक वेगळ्या पद्धतीची चिंता देखील सतावत होती। एकंदरीत पाणी टंचाईचा प्रश्न देखील या ठिकाणी सतावत होता, मात्र पावसानं आता हजेरी लावत पाणी टंचाईचा प्रश्न देखील आता मार्गी लावलेला आहे। रायगड जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर 15 तालुक्यांमध्ये हा पाऊस आता कोसळतोय आणि त्यामुळे शेतकरी राजा आता सुकावलेला पाहायला मिळतोय। गणेश मापराळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।